का तो कोकोनट कंपनीला चेक द्यायचा तो दिला का? मी कसं काय देऊ? तुम्ही मला चेक साईन करून द्याल तेव्हाच देईल ना. अरे पण तुम्ही जेव्हा मला चेक देणार तेव्हाच मी साईन करणार ना नट्टू काका. चेकबुक तर कालच दिलं होतं ना तुम्हाला. काल कधी? जरा आठवा, तुम्ही गोडाऊन मध्ये होता. मी चेकबुक घेऊन आलो होतो गोडाऊन मध्ये आणि मी तुम्हाला बोललो कोकोनट कंपनीच्या चेकवर साईन करून टाका आणि अजून 2-3 चेकवर पण सही पाहिजे होती. तुम्ही बोलला ठीक आहे इथे ठेवा, मी नंतर चेक साईन करून चेकबुक दुकानात घेऊन येतो. मी आतापर्यंत वाट पाहत होतो. शेठजी तुम्ही चेकबुक घेऊन आलेच नाही ना. हा, त्या चेकवर मी सही केली आहे, गोडाऊन मध्ये आहे, मी जाऊन घेऊन येतो. अरे बागा, जरा माझ्यासाठी एक चहा सांगून ये पाहू. बागा, पाहू. तुम्ही काय करताय शेठजी? मी घाबरलो ना. अरे बाबा, मी जेव्हापासून तुला कामावर ठेवलं आहे ना तेव्हापासूनच घाबरलेलो आहे. का? काय का? जेव्हा बघावं तेव्हा स्वतःच्या नावाला सार्थक करत असतोस. म्हणजे मला काही कळलं नाही. तुझं नाव काय? बाघा. मग जेव्हा बघावं तेव्हा मागे पुढे विचार न करता बाग्यासारखा काम करतोय. शेठजी, मी कधी असं काम केलं? अरे कधी काय, आता. मी 2दा तुला बोललो बागा जा माझ्यासाठी चहा घेऊन ये, पण तुझं तर लक्षच नाहीये. तू तर बस विचारांमध्ये बुडलेला त्या टीव्हीचा एक कोपरा पकडून बस असं असं साफ करत चाललाय. नाही शेठजी, मी विचारात हरवलेला बिलकुल नव्हतो. मग मी टीव्हीचा हा कोपरा साफ करता करता तो कोपरा बघत होतो. हा कोपरा कोपऱ्यासारखा आहे, पण तो कोपरा थोडा राऊंड आहे. असं का बरं? अच्छा, राऊंड आहे? हा बघा. अरे काय राऊंड आहे, तो बरोबर कोपराच आहे. नाही शेठजी, राऊंड आहे. एक मिनिट, लेट मी सी. हो. एक मिनिट शेठजी, मला उचलून घ्याल का तुम्ही? काय? शेठजी, मी उचलतो. नट्टू काका. बघा, पुट मी डाऊन. बघा, हा कोपरा प्रॉपर कोपराच आहे. तुम्ही इथे या नट्टू काका. इथून बघा, इथून राऊंड दिसतोय. लेट मी सी. या. येस बागा, यू आर राईट. इकडून तर राऊंडच दिसतंय. एक मिनिट बघा. बघा. अरे बाबा, तो कोपराच आहे, त्याच्यावर लाईट पडतोय ना, त्यामुळे तो राऊंडचा भास होतोय. बाकी बस तो कोपरा कोपराच आहे बाबा. वा वा, ब्रिलियंट, ब्रावो. व्हॉट ए लाईट वेन्शन. आय मीन व्हॉट ए संशोधन. नाही बागा? हो नट्टू काका. शेठजी, अरे बस बस बस, आता टाइमपास बंद करा आणि जाऊन माझ्यासाठी एक रजवाडी चहा घेऊन ये जा. शेठजी, ऐक बागा, आज शेठजीनी आपल्या बुद्धीचं जबरदस्त प्रदर्शन केलं आहे, म्हणून 1 रजवाडी चहा नाही 3 रजवाडी चहा सांग बागा. अरे नाही बाबा, मी एकच रजवाडी चहा पिणार. बाकीचे 2 चहा आम्ही पिणार ना. ठीक आहे बाबा, 3 रजवाडी चहा बोल बस. शेठजी, आता तिकडे जाऊन चहासाठी ऑर्डर द्यायचा काळ गेला. बघा, मी एक फोन करेल आणि रजवाडी चहा येऊन जाईल. मी लगेच फोन करतो. आणि मी गोडाऊन मधून चेकबुक घेऊन येतो. नट्टू काका, हे जरा ठेवा ना प्लीज. या 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 नट्टू काका, बागा जरा बघा यांना काय हवंय. या. वेलकम. या एरियाचे प्रसिद्ध दुकान गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. गडा इलेक्ट्रॉनिक्स, 3 रजवाडी चहा. बोला काय घेणार? बोला बोला. मोबाईल, हेडफोन, ब्लूटूथ स्पीकर. हो, किंवा मग टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी. मी इथे काही घ्यायला नाही आलोय, विकायला आलोय. सेल्समन आहेस? नो नो डार्लिंग,
मला तर माझा मोबाईल विकायचा. बागा बॉय टेक ओव्हर. आय सर. दाखवा. अरे एकदम चालू आहे. हा? नाही चालू नाही, एकदम मस्त कंपनीचा फोन आहे. अरे मला म्हणायचं की चालू कंडिशन मध्ये आहे. ओ अच्छा, ते तर मी बघतोच आहे. हा तुमचा फोन आहे ना? हा माझाच फोन आहे. तर मग याचं ओरिजिनल बिल, बॉक्स आणि चार्जर दे पटापट. बॉक्स आणि बिल तर नाहीये. ते ऍक्च्युली काय आहे ना की हा मोबाईल माझ्या पप्पानी मला गिफ्ट दिलाय आणि पप्पा तर आउट ऑफ इंडिया असतात, तर मग बिल आणि बॉक्स कुठून आणू? ओ अच्छा, ठीक आहे. अरे वा, कॅमेरा पण एकदम मस्त आहे. हा बघा एकदम वर्किंग कंडिशन मध्ये. हा ते तर माझ्या अनुभवी नजरेतून ओळखलं होतं, पण तुमच्याकडे ह्याचं ओरिजिनल बिल नाही आहे ना? हा मग तुम्ही 200-300 कमी द्या ना. बरं किती पैसे मिळतील याचे? 1 मिनिट. हा नट्टू काका, हा बघा, हा पीस आहे. काय वाटतंय तुम्हाला, आपण किती मध्ये डील करायला हवी? अरे बागा, मोबाईल एक्सपर्ट तू आहेस, तूच नक्की कर ना. नट्टू काका, माझ्या हिशोबाने आपल्याला 5,000 रुपये द्यायला हवे. पीस बरोबर आहे ना? अरे पीस एकदम मस्त आहे नट्टू काका. जर ह्याची 5,000 डील केली तर आपल्याला खूप फायदा होईल. ठीक आहे. पण बागा, एक वेळा शेठजींना विचारायला पाहिजे. अरे नट्टू काका, शेठजींना विचारलं तर ते हेच म्हणतील. मोबाईल एक्सपर्ट तर तूच आहेस, तुला जे ठीक वाटते ते तू कर. शेठजींना मी समजावून सांगेल. नट्टू काका सांगा, डील लॉक करू? ओके. बघा, आमच्या हिशोबाने या मोबाईलचे 5,000 मिळतील तुम्हाला. फक्त 5,000? कमीत कमी 15,000चा हा मोबाईल आहे. अर्धे पैसे तर मिळालंच पाहिजे ना? बरोबर आहे, पण तुमच्याकडे ह्या मोबाईलचं ओरिजिनल बिल, चार्जर, बॉक्स काहीच तर नाहीये. जर असतं तर मी 1,000-1,500 रुपये इकडे तिकडे केले असते. ठीक आहे चालेल, 5,000 द्या. हो. नट्टू काका. हे घ्या. 1 मिनिट. बाळा, हा मोबाईल तुला का विकायचा आहे? ते काय ना, माझ्याकडे 2 मोबाईल झाले म्हणून एक विकतोय. आणि 2 मोबाईल असल्यावर ना अभ्यासात लक्षात लागत नाही. अच्छा. ठीक आहे बाळा, हे घे. थँक्यू. ओके. चल का. बरं. बागा, हा मोबाईल चोरीचा तर नसेल ना? अहो नाही नट्टू काका, तुम्ही बघितलं नाही, हे दोन्ही मुलं किती सभ्य घरातले वाटत होते. नट्टू काका, एकदम फायद्याची डील झाली आहे.